राज्यात मान्सून दाखल झाला तर अजूनही बऱ्याच भागात पाऊस पडलेला नाहीये। चिंतेची गोष्ट म्हणजे हवामान विभागाने आधी सांगितलं होतं की 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, पण आता हा अंदाज चुकलाय। गर्मीने हैराण झालेल्या प्रत्येकासाठी एक सुखद समाचार आहे, त्यामुळे ही रील शेवटपर्यंत पहा आणि आपल्या गावाकडच्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार आता 20 जून नंतरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल, म्हणजेच पुढचे 4 ते 5 दिवस अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे। यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट असल्यामुळे पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज आधीच होता। त्यात मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली। आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे की आपले हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाचा नवीन सुधारित अंदाज दिलाय। त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये, राज्यात पाऊस नक्की पडणार आहे। जरी मान्सून रेंगाळला असला तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल। अनेक जण यंदा दुष्काळ पडणार आहे असा दावा करतायत, पण तसं काहीही होणार नाही। यंदा परतीचा पाऊस एवढा कडक असेल की खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिके जोमात येतील असा विश्वास पंजाबराव डक यांनी दिलाय। दुसरीकडे हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा पाऊस, वादळी पावसाचा इशारा दिलाय, पण सोबतच एक कडक सल्लाही दिलाय की जोपर्यंत जमिनीत चांगला ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये। तुमच्या भागात पाऊस झालाय का आणि तुम्ही पेरणी करायची तयारी सुरू केली आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।